नाशिक शिर्डी महामार्गावर सावळी विहीर परिसरामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे। शिर्डीहून जाणारी बस आणि शिर्डीहून नाशिककडे येणाऱ्या इर्टिगा कारमध्ये समोरासमोर धडक झाली। या अपघातामध्ये कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण जखमी आहेत, तर एसटी बसमधील अनेक प्रवाशांना दुखापत झालेली आहे। अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। दरम्यान या अपघाताच्या वेळी एक विदारक आणि संतापजनक घटना सुद्धा समोर आली। रस्त्यावरती अपघाताचा अक्षरशः खच पडलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि स्थानिक नागरिक जखमींना तातडीची मदत मिळावी म्हणून प्रयत्न करत होते। याच दरम्यान शिर्डीकडे जाणारी सासवड पुणे या डेपोमधील एसटी क्रमांक MH14 MH7381 ही दुसरी एसटी बस स्थानकावरती आली। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी आणि नागरिकांनी बस थांबवण्याचा प्रयत्न केला। चालकानं सुरुवातीला ब्रेकही लावले, मात्र काही क्षणामध्येच बस न थांबता चालकानं वेगाने तिथून पळ काढल्याचा आरोप केला जातोय। मदतीचा हात पुढे करण्याऐवजी दुर्लक्ष केल्यामुळे उपस्थितांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। अपघात समयी मदत करा असे जे फलक आहेत ते आपल्याला रस्त्यावर हमखास दिसतात। आज जे आहे ते शिर्डीपासून साधारण 7-8 किलोमीटरवर नाशिक शिर्डी रस्त्यावरती एक लालपरी आणि इर्टिगा कारचा अपघात झाला। त्यामध्ये 1 जण मयत आहे, 4 जण जखमी आहेत। तर बसमधील देखील अनेक लोक जी होती जखमी होती, रोडच्या कडेला बसलेली होती भर उन्हामध्ये। हीच ती लालपरी आहे, आपण पाहू शकतो। MH1714 MH7381 विशेष बस सेवा म्हणून ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही बस आहे। सध्या ही शिर्डी बस, ही जी बस आहे ही शिर्डी डेपोमध्ये आलेली आहे, बस स्थानकावर आहेत। आणि हे जे 2 आहेत या ठिकाणी एक चालक आणि एक वाहक, ही 2 मंडळी आहेत। त्यांना पोलीस आणि तेथील स्थानिक लोक जे जखमींना घेऊन जाण्यासाठी विनंती करत होते, अक्षरशः बसला देखील आडवे झाले। मात्र यांनी सुरुवातीला बसचं ब्रेक मारलं, मात्र त्यानंतर जे आहेत आपले सुसाट बस घेऊन त्या ठिकाणून पळ काढला। जखमींना घेऊन जाणं हे त्यांचं कर्तव्य होतं। फक्त लालपरीचाच अपघात नाही, कुठल्याही समोरी जर अपघात झाला तर घेऊन जाणं असतं। माणुसकीचा धर्म जो आहे तो पाळणं गरजेचं असतं। काय नाव दादा तुमचं? तुम्ही कुठून आलेले आहात आणि तुम्ही थांबला नाही? साहेब, तुमचं नाव काय आहे? आम्हाला ती गाडी दिसली नाही साहेब। आम्हाला जर गाडी दिसली असती 100% थांबलो असतो। आमची गाडी सीसीची आहे आणि आम्हाला सीसीच्या गाडीला पॅसेंजर घ्यायला आम्हाला अलाउड नसतो। आम्हाला वाटलं पॅसेंजर हात करतायत। रोडला एवढी गर्दी होती, एका साईडला इर्टिगा कार होती ज्या कारचा चक्काचूर झालेला आहे, साईडला बाजूलाच लालपरी जी होती ती खड्ड्यात गेलेली होती। पोलीस होते, पोलिसांच्या वाहनं होती, अनेक बस त्या ठिकाणी, अनेक लोक त्या ठिकाणी बसला अक्षरशः तुमची आडवी झाली, मात्र तुम्ही थांबले नाही। गाडी दिसली नाही। यांना ठीक आहे, तुम्ही वाहक आहात ना? हे वाहक आहेत, यांना ती बसच दिसली नाही। म्हणजे रस्त्यावर चालताना जो अपघात झालेला होता हे चालक आहेत। ही बस जी आहे त्याचं ब्रेक आणि त्याचं स्टीअरिंग यांच्या हातात होतं। गिअर टाकणे, बाकीचं रोडला काय चालतं हे बघणे यांची जबाबदारी आहे। तुम्हाला रोडला अपघात झालेलं दिसलं? बघितली होती? काय झालेलं होतं साहेब? इर्टिगा धडकलेली दिसली। अपघात समयी मदत करा असं आपण म्हटलं जातं, तुम्ही थांबले नाही। इथं भरपूर ट्रॅफिक होतं, म्हटलं नको थांबायला, आम्हाला एसटी दिसली नाही सर। हो, उन्हाचा 12-40 पर्यंत पोहोचलेला आहे आणि अनेक जखमी त्या ठिकाणी ते भक्त होते, खास करून शिर्डीमध्ये। तुम्ही थांबला नाही, त्याला माणूस करायची गाडी तिकीट घेता येत नाही आम्हाला। तिकीट कुठून कसं जाणार? आमचं डायरेक्ट तिकीट आहे सासवड ते सासवड। आता मला सांगा, अपघात झालेली जी व्यक्ती आहे त्यांना तुम्ही तिकीट देणार, जखमी लोकांना नाही सर, आम्हाला माहितच नाही। जखमी माणसं आम्हाला दिसली नाही तिथं। आम्हाला लोक हात करत होते, पण जखमी समजलं नाही सर आम्हाला। हे जे आहेत हे प्रदीप शेळके आणि यांच्याकडे नंबर प्लेटच नाही आहे। आपण जर बघितलं तर हे अहमदनगर 9691 बस ड्रायव्हर आहेत हे, आणि हे जे आहेत हे कंडक्टर आहेत। आपण या ठिकाणी पाहतो लायसन्स अथॉरिटी सातारा 47934 हे कंडक्टर आहेत। ही दोन्ही मंडळी जी होती ती बसमध्ये होती। लोक या ठिकाणचे जखमी आणि काही जे प्रवासी होते ते आक्रोश करत होते।
सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी पोलिसांच्या 2-2 व्हॅन रस्त्याला लागलेल्या होत्या. रस्त्यावरती अक्षरशः अनेक ठिकाणी रक्ताचा सडा पडलेला होता. अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी काचा पडलेल्या होत्या. मात्र यांना त्या ठिकाणी काहीच दिसलं नाही. फक्त आपली प्रासंगिक कराराची गाडी आहे त्यामुळे तिथून पळ काढून अपघात समयी मदत करणं गरजेचं असताना देखील या 2 जे आहेत चालक आणि वाहक यांनी त्या ठिकाणून पळ काढून त्या ठिकाणी मदत केली नाही. आता परिवहन विभाग अशा पळ काढू करणाऱ्या चालक आणि वाहकांवर काय कारवाई करतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.